नमस्कार मित्रांनो परत आपले सर्वांचे एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्र हो आपण या व्हिडिओमध्ये आधार अपडेटशी आणि त्यांच्या शुल्क दराशी विषयी संबंधित जी काही अपडेट आहे त्या अपडेट बद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो। तरी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा मित्रांनो। आणि तसेच सोबतच अशी महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत सर्वात अगोदर मिळावी याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबून लाईक करा मित्रांनो आणि पेजला सुद्धा फॉलो करा मित्रांनो। चला तर मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आधार सेवांचे नवे दर हे 1 ऑक्टोबर पासून लागू होणार आहेत, म्हणजे कालपासूनच लागू झालेले आहेत। युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI तर्फे जाहीर करण्यात आलेल्या सुधारित आधार सेवा दर व 1 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व आधार केंद्राला लागू होणार आहेत मित्रांनो। ही सुधारित आधार सेवा दर अंमलबजावणी ही 1 ऑक्टोबर 2000 पासून तर 30 सप्टेंबर 2028 पर्यंत लागू राहणार आहे मित्रांनो। अशी माहिती आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू विभाग प्रथम अधिकारी यांच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे मिळालेली आहे मित्रांनो। नवीन आधार नोंदणी तसेच 5 ते 7 वर्ष आणि 15 ते 17 वर्ष या आधार अनिवार्य गटासाठी बायोमेट्रिक अद्ययावत हे मोफत राहणार आहे मित्रांनो। सोबतच 7 ते 15 वर्ष वयोगटासाठी अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतनासाठी आकारले जाणारे शुल्क 1 ऑक्टोबर पासून 1 वर्षासाठी माफ करण्यात आले आहे। त्यानंतर निश्चित दर आकारले जातील। तसेच 17 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील बायोमेट्रिक अद्ययावत करण्यासाठी 125 रुपये एका किंवा अधिक क्षेत्राचा अर्थात डेमोग्राफिक अद्ययावत करण्याकरिता 75 रुपये चा जो दर असणार आहे तो राहणार आहे। आधार नोंदणी केंद्राद्वारे पत्त्याचा पुरावा किंवा ओळखीचा पुरावा दस्तऐवज अद्ययावत करण्यासाठी सुद्धा 75 रुपये, तसेच KYC किंवा आधार शोधून त्याची रंगीत प्रत घेण्यासाठी 40 रुपये शुल्क निश्चित केले आहे मित्रांनो। या सर्व अपडेट नुसार या जेवढे सुद्धा जे काय आधार केंद्र आहेत या सर्व आधार केंद्रांना सुधारित सेवा दरांचे फलक केंद्रावर लावणे सुद्धा अनिवार्य करण्यात आलेले आहे मित्रांनो। 1 ऑक्टोबर पासून नागरिकांकडून केवळ निश्चित दरानुसारच शुल्क आकारणी करण्याचे आदेश दिले असून जास्त शुल्क आकारल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे मित्रांनो। जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व जिल्हा प्रशासन याकडे लक्ष ठेवणार आहे मित्रांनो। तसेच नागरिकांकरिता आवाहन करण्यात आलेले आहे की जर कुणा नागरिकांना आधार सेवां संदर्भात काही तक्रार असल्यास त्या तक्रारीकरिता ईमेल आयडी दिलेले आहेत मित्रांनो। म्हणजे सर्व जिल्ह्यांकरिता आपापल्या जिल्ह्यानुसार ईमेल आयडी दिलेले आहेत। जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे की त्या मेल आयडीवर ते तक्रार नोंदवू शकतात। आपण बुलढाणा जिल्ह्याची मेल आयडी बघणार आहोत मित्रांनो, जी आहे RDC buldana@redipmail.com किंवा परत दुसरी आहे dpmbuldana@gmail.com या ईमेलवर लेखी तक्रार सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले मित्रांनो। तर मित्रांनो ही होती आधार अपडेट। आधार चे जे नवे शुल्क आहेत, नवे दर आहेत, कधीपासून कधीपर्यंत, कोणत्या वयोगटापासून कोणत्या वयोगटापर्यंत कुणाला फ्री आहे आणि कुणाला काय दर आहेत, नवीन वाढलेले काय दर आहेत या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो। तर मित्र आपणा सर्वांना आधार अपडेट विषयी, आधारच्या शुल्काविषयीची ही जी अपडेट होती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबून लाईक करा, पेजला फॉलो करा आणि ही अशी सर्व माहिती आपल्या सर्व परिजनांपर्यंत पोहोचवावी याकरिता व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो।